हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कैलाश जीवन. सो ह्या दोन्ही शेड मला अत्यंत आवडतात आणि माझ्या स्किन टोनला ब्राउनिश थोडीशी पिंक असलेली जाते शेड. मी खूप फाउंडेशन आणि खूप काहीतरी करायला पाहिजे असं वाटत नाही मला. नमस्कार, मी पूर्वा कौशिक म्हणजेच दीपज्योती या मालिकेतली तुमची लाडकी ज्योती. तर आज मी राजश्री मराठीसोबत आहे आणि त्यांना दाखवणार आहे व्हॉट्स इन माय मेकअप बॅग. तर बघूया काय काय आहे. तर माझ्याकडे अशा 2 आहेत बॅग्स आणि कसं असतं की स्किन प्रेप वगैरे हा काही झोन नवीन आला आहे. मी कधीच केलं नव्हतं हे. खरं तर आधीच्या मालिकेत तर मी काही मेकअपला माझ्याकडे असे बॅग्सही नव्हत्या. ते जे मेकअप दादा करायचे ते करायचे मी. पण सध्या माझ्या स्किनला खूपच हार्श लाईट, ऊन सगळं सहन होत नाही आहे. थोडीशी ॲलर्जी झाल्यामुळे स्किन प्रेप हा एक झोन झाला आहे माझा. सो माझ्या स्किन प्रेपसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. हे प्लमचं राईस वॉटर आहे, नायसिनेमाइड सिरम. सो हे मला खूप आवडलं आहे. ह्याचं कारण असं आहे ते खूपच माझ्या स्किनला सूट झालं आहे. म्हणजे ते अगदी लावल्यानंतर वाटतही नाही मी ते लावलं आहे. बट हे मी रेकमेंड पण करू शकते खूप लोकांना. खूप सुंदर आहे हे. सगळ्यात आधी मी हे लावते. सो हे आहे माझ्या बागेत. मला डॉक्टरांनी दिलेले नायसिनेमाइड जेल पण आहे. मला हायफिनचे खूप सगळे प्रोडक्ट्स आवडतात. सो हायफिनचं हे आहे डबल शॉट रेडियन्स लिफ्ट सिरम. हे पण मी लावते. म्हणजे मी सगळं एकत्र नाही लावत. सो अल्टरनेट करून लावत असते. हे खूप आउटस्टँडिंग आहे आणि खूप नॉर्मल लोकांसाठी केलेल्या गोष्टी आहेत. प्राईजही चांगली आहे. सो हे मला खूप आवडतं. बेसिक सिटाफिलचं क्रीम लावते जे खूपच सगळ्या स्किनसाठी सूट होतं. हे आहे. नंतर सनस्क्रीन आहेत 2 प्रकारच्या माझ्याकडे. हायफनची सनस्क्रीन आहे आणि अजून एक सनस्क्रीन आहे जी मी बॉडीसाठी पण वापरते. सो ह्या 2 प्रकारच्या सनस्क्रीन्स आहेत. सो ह्या लावते मी स्किन प्रेपसाठी. अजून काय आहे, प्रायमर आहे. ऑफकोर्स प्रायमर पण लावते. बाकी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कैलाश जीवन. सो हे लावतेच लावते. हे खाल्लं प्यायलं सगळं केलं तरी चालतं ह्याचं. सो ही प्रेपवाला हा झोन आहे माझा. सो ही गोष्टही मला खूप आवडतात आणि हे करते. आता मेकअपमधल्या गोष्टी. मेकअपमध्ये काही नाही, माझे सध्या खूपच स्किनचे हाल होत आहेत. सो बेसिक आपलं मॅकचं फाउंडेशन आहे. मॅकचं फाउंडेशन मी सगळ्यांना रेकमेंड पण करू शकते. पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्किननुसार जसं आहे तसं वापरतो. सो मॅकचं फाउंडेशन आणि मॅकची पावडर. सो ह्या खूपच उपयुक्त गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या ह्या लागणाऱ्या माझ्या बॅगेत असतात. आणि अजून एक आहे म्हणजे मॅक थोडं महागात पडलं तर डर्माचं पण फाउंडेशन आहे माझ्याकडे. तेही मी लावते. सो मिक्स करून लावते. आपली एवढी लेवल नाही माझी तरी मला हे आवडतं मॅकचं. सो ब्रशेस माझे मेकअप दादांकडे आहेत आत्ता सध्या. 2 आहेत फक्त आता ब्रश माझ्याकडे. ब्लश आणि कॉन्टरिंगचा. क्यूटचं लिप बाम आहे माझ्याकडे. सो हे मी रोज लावते. आणि ह्याच्यात अजून काय आहे बरं, माझ्याकडे माझी लिपस्टिक आहेत. 2 प्रकारच्या लिपस्टिक आहेत. एक शुगरची लिपस्टिक आहे, न्यूडच आहे ही. आणि ही स्विस ब्युटीची एक न्यूड शेड आहे. सो ह्या दोन्ही शेड मला अत्यंत आवडतात आणि माझ्या स्किन टोनला ब्राउनिश थोडीशी पिंक असलेली जाते शेड सूट होते. सो ह्या 2 शेड आहेत. बस मी इतकंच वापरते. इतकंच म्हणजे हे तरीही खूप आहे. पण सो मजा येते. आणि अजून एक गोष्ट आहे माझ्याकडे. हे ना हा सेंट आहे. म्हणजे हे गम ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण बॉडी परफ्यूम टाईप आहे आणि तो खूप सुंदर आहे. सो हे आयुर्वेदिक आहे आणि काय म्हणतात त्याला, कुठून घेतलं आहे बरं मी, कुठलं तरी असंच काय म्हणतात आपली हे लागतं ना, एक्झिबिशन लागतं ना, तिथून घेतलेलं आहे. सो मला हे खूप आवडतं. काही नसेल तर आपण लावू शकतो. सो हे आहे माझ्याकडे. बस दॅट्स इट. हे आहे माझं मेकअप रुटीन आणि सगळं. सो कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की सांगा. नाईस क्वेश्चन. मी पूर्वा म्हणून जास्त मेकअप वगैरे करत नाही, कारण की मला कसं म्हणजे असंच राहायला खूप आवडतं. मी अशीच दिसले तरी चालतं असं मला वाटतं. पण जनरली पूर्वा म्हणून मी बाहेर जाताना बेसिक गोष्ट तर करते, काजळ लावते
आयब्रो करते आणि थोडासा ब्लश असेल, कुठलाही ब्लश असेल, लिप बाम पण मी चेहऱ्याला असं लावून जाऊ शकते. सो बेसिक आहे माझ्यासाठी खूप. मी खूप फाउंडेशन आणि खूप काहीतरी करायला पाहिजे असं वाटत नाही मला. सो बेसिक काजळ, थोडंसं लिप बाम, तेच टिंट म्हणून वापरायचं, बस दॅट्स इट. एवढं मला आवडतं. माझ्या लाईफमध्ये असे खूप लोक आहेत, कारण की मी जे जे मला ओळखतात चांगलं, जे माझ्या आयुष्यातली माणसं आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे की मी फारशी मेकअप फॉर मुलगी नाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण, जगातला मला प्रत्येकजण शिकवायलाच येतो की तू हे नको वापरू, तू ते वापर, तुझं ते नाही आहे ते आहे. सो आत्ता माझ्या आयुष्यात डर्मॅट पण आली आहे. तीही मला खूप जास्त चांगलं रेकमेंड करते, माझी मैत्रीण. तीच माझी डर्मॅट आहे. सो तिचं नाव नमिता आहे आणि तिने ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्याच गोष्टी मी वापरते. मॅकची पावडर जी मला अत्यंत आवडते. तू काही नाही केलंस, म्हणजे तू फाउंडेशन नाही लावलं, काही नाही केलं आणि मॅकची पावडर थोडीशी लावलीस तरीही बेस्ट होऊन जातं सगळं. आणि लिपस्टिक, एक शुगरची लिपस्टिक, मॅकची पावडर आणि अजून काजळ, ह्या 3 गोष्टी असतील तर मी खुश आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय.